कुंभ राशी दर अमावस्या सोमवती अमावस्या नशिबाचा नवीन खेळ सुरू. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीवाल्यांनो, 14 जून दर अमावस्याबद्दल एक अशी गोष्ट समोर आली आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ स्किप करणार नाही, कारण पुढील फक्त 24 तासात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी अनेक महिन्यापासून अडकलेले नशिबात अचानक बदलू शकते. पण सावधान, 24 तासात ही चूक झाली तर तुमच्या हातातून मोठी संधी निसटू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला 3 असे संकेत सांगणार आहे ते दर अमावस्यापूर्वी दिसले तर समजा महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. शेवट मी कसा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. म्हणून कुठेही जाऊ नका, कारण पुढील काही मिनिटात जे काही तुम्ही ऐकणार आहात कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. कुंभ राशी 14 जूनच्या रात्री 12 वाजण्यापूर्वी एक घटना पुढील 24 तासात घडणार आहे. ही एक घटना तुमचे नशीब आर्थिक मंदीकडे किंवा संघर्षाकडे वळू शकते. तरी एक घटना तुमचे नशीब श्रीमंतीकडे किंवा संघर्षाकडे वळू शकते. म्हणूनच मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. हो मंडळी, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही हे आश्चर्यचकित व्हाल, कारण ग्रहाच्या क्षेत्रात स्थिती तयार होत आहे की पुढील 24 तासात कुंभ राशींचे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतो. कदाचित तुमचे एखादे काम पारंपरिक करत असेल, कदाचित आर्थिक अडचणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल किंवा नशिबाने साथ सोडली असेल तर तुम्हाला असा वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. तर दर अमावस्या सामान्य नाही. हिंदू धर्मानुसार या दिवसाला अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, संकल्पना यांचे फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते. आणि यावेळी अमावस्याचा सर्वात जास्त प्रभाव जर कोणत्या राशीवर पडत असेल तर तो कुंभ राशीवरती अग्रस्थानी आहे. मंडळी, तुम्ही लक्षात घेतले आहे का की काही महिन्यापूर्वी तुमच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत होते, कोणते ना कोणते तुमचे काम बिघडत होते, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते, पैशाची कमतरता तुमच्यात सतत त्रास देत होती. आता तुमची परिस्थिती बदलणार आहे, कारण विश्वाची ऊर्जा तुमच्या बाजूने फिरू लागली आहे. आजचा हा व्हिडिओ पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त भविष्यवाणी नाही, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकेतांबद्दल आहे. कारण अनेक वेळा देव आपल्याला अधिक संधी देतो, संकेत देतो, पण नंतर चमत्कार घडवतो. कदाचित मागील काही दिवसात तुम्हाला एक विचित्र स्वप्न पडत असेल, कदाचित एखादी व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात आली असेल, कदाचित मनात सतत एखादा विचार येत असेल, तर हे सर्व संकेत असू शकतात. मंडळी, या दर अमावस्येनंतर कुंभ राशींच्या काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. काहींना नोकरी मोठी संधी मिळू शकते, काहींना व्यवसायात प्रचंड फायदा होऊ शकतो, तर काही लोकांच्या आयुष्यात प्रेमाने आनंदाची नवीन सुरुवात होऊ शकते. पण या गोष्ट हा एक लाभ आहे, फक्त त्यांनाच मिळेल जे मनाने सकारात्मक राहतील आणि देवावर विश्वास ठेवतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती मोठी गोष्ट, शुभ बातमी घेऊन येत आहे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचं आहे, आणि शेवटी एक असा उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमचे भाग्य आणखी वेगाने चमकू लागेल. जर तुम्ही खरे कुंभ राशींचे जातक असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओपैकी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 14 जून दर अमावस्येच्या दिवशी कुंभ राशीवाल्यांनो, जीवनात नेमका कोणता मोठा चमत्कार घडणार आहे कदाचित हे ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल, पण घराची स्थिती आणि दर्श व्यवस्थेची ऊर्जा काही वेगळी संकेत देत आहे. मंडळी, मागील काही महिन्यात तुम्ही एक गोष्ट सतत अनुभवत आहात की तुम्ही मेहनत करत आहात, प्रयत्न करताय का, सर्वांना मदत करत आहात, पण तरीही अपयश मिळत आहे. तर काही वेळा आपल्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा सर्व काही थकलेलं असतं. हे दर अमावस्येच्या तुमच्यासाठी तसाच एक दिवस घेऊन येत आहे. ज्या लोकांचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहेत, त्यांना वारंवार अपयश मिळत आहेत, ज्यांना घरात आर्थिक तणाव आहे, अशा लोकांसाठी ही वेळ आशेचे किरण घेऊन येत आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधी देव आपल्याला मोठे यश देण्यापूर्वी खूप संघर्ष करायला लावतो, कारण संघर्षाशिवाय यशाची किंमत कळत नाही. आणि मला असे दिसते की कुंभ राशींच्या अनेक लोकांचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आता निर्माण होत आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर हसले आणि त्यांनी तुमच्या स्वप्नांची किल्ली उघडली, त्यांनाच लवकर तुमच्या यशाचे कौतुक करावे लागेल. मित्रांनो, अचानक एखादा फोन कॉल, अचानक आलेला संदेश किंवा एखाद्या अशी बातमी जी तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल. म्हणून या काळात कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, कारण विश्व तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे.
जर तुम्ही सतत एखादे काम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा मोठे भाग्य या छोट्या संकेतांमधून आपल्या जीवनात प्रवेश करतो. मंडळी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की दर अमावस्येनंतर नक्षत्रात कोणता मोठा चमत्कार घडू शकतो. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. कोणत्या लोकांच्या हातात मोठी संधी येणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत त्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत आहे. पैसा, धन, आर्थिक प्राप्ती. कारण वास्तव हे आहे की जीवनातील कितीही आनंद असला तरी देखील आर्थिक स्थिरता नसेल तर मनाला शांतता मिळत नाही. तर काही कर्ज आणि कर्जामुळे मोठा ताण सहन करावा लागला. दर अमावस्येनंतर परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. गरज तिथे असे संकेत आहेत की आर्थिक बाबतीत एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. ज्या पैशांची तुम्ही आशा सोडली होती ते पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या घरांमध्ये अडथळे येत होते ते अचानक पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो आणि काहींना तर अशी संधी मिळेल जी पुढील अनेक वर्षाचे आर्थिक क्षेत्र बदलू शकते. व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक, नवीन भागीदारी मिळण्याचे संकेत आहेत. कदाचित तुम्हाला अशी ऑफर मिळेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ मानला जात आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीची संधी देखील मिळू शकते. काही लोकांना नवीन नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा फक्त मेहनतीत येत नाही, तर योग्य वेळ आणि योग्य संधी यायला त्यामागे मोठा वाटा असतो. आणि आता अशीच एक संधी तुमच्या दिशेने येत असल्याचे संकेत मिळत आहे. मात्र या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणतीही आर्थिक व्यवहारातून घाई करू नका, कारण जिथे लाभाचे योग असतात तिथे फसण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. मंडळी, काही कुंभ राशींच्या लोकांना या काळात एखादी जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या पुढील 24 तासात तुम्हाला पैशाच्या संबंधित एखादा शुभ संकेत मिळू शकतो. यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. पण लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाच्या दारात येते. फरक इतकाच आहे की काही लोक तिला ओळखतात, काही लोक गमावून बसतात. म्हणून डोळे आणि मन दोन्ही उघडे ठेवा, कारण नशिबाचा दरवाजा कधी उघडेल हे सांगता येत नाही. आणि मंडळी, पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेम, नाते आणि कुटुंबाच्या बाबतीत दर अमावस्येनंतर कोणता मोठा बदल घेऊन येत आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक कोणाची तरी एंट्री होऊ शकते, तर काहींना तुटलेली नाते पुन्हा जुळू शकतात. इतकेच महत्त्वाचे आहे करिअर जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आपली नाती देखील आहेत. कारण आयुष्यात कितीही यश मिळालं तरी आपल्याला प्रेम करणारी माणसं नसतील तर यश अपूर्णच वाटतं. म्हणून कुंभ राशींच्या अनेक व्यक्तींच्या जीवनात मागील काही काळात नातेसंबंधावर अनेक जण उदार होतात. मंडळी, दर अमावस्येनंतर ग्रहांची ऊर्जा तुमच्या भावनेत जीवनाशी विशेष प्रभाव टाकताना दिसत आहे. ज्या नात्यांमध्ये शांतता होते, जिथे संवाद होता, ज्या नात्यात राग होता तिथे समजूतदारपणा निर्माण होऊ शकतो. अशी व्यक्ती ज्यांनी तुम्ही अनेक दिवस विचार करत होता, कदाचित ती व्यक्ती तुमच्या पुन्हा आयुष्यात येण्याचा प्रयत्न करेल. मंडळी, कधीकधी नाती काही वेळेमुळे दूर जातात, पण त्यामागे प्रेम नसल्यामुळे फक्त परिस्थिती बदललेली असते. आणि आता असेच एखादी परिस्थिती पुन्हा बदलण्याचे संकेत दिसत आहेत. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी विशेष व्यक्ती येण्याची शक्यता निर्माण होत आहे. सुरुवातीला ती व्यक्ती एक साधी ओळख वाटेल, पण पुढे जाऊन ती नाते खूप महत्त्वाचे ठरू शकते. मंडळी, या काळात तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व असणार आहे. हे गोड शब्द तुटलेले नाते जोडू शकतो आणि एक चुकीचा शब्द जवळचे नाते दूर करू शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा, विचार करून बोला आणि अहंकाराला नात्यामध्ये येऊ देऊ नका. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी संकेत ठरू शकतो, म्हणून जवळच्या लोकांना वेळ द्या. पण एकदा तुटलेली माणसे मिळवणे खूप कठीण असते, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.